पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 27व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। हृद्दी व बाह्य देशेपी यस्मिन् कस्मिंच वस्तुनी समाधिराद्य सन्मात्रात नाम रूप पृथक कृतीही, असा हा 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यातील दुसऱ्या चरणाचा आपण विचार करीत आहोत। त्यातील आपला मुख्य मुद्दा जो आहे तो नामरूप पृथक कृती याचा आपण विचार करीत आहोत। समाधी ही अनुभवाचा विषय तेव्हा आहे जेव्हा नामरूप पृथक होईल। आता नामरूप पृथक कसं करावं हा मोठा विषय आहे, त्याचा अभ्यास काही खरं तर या श्लोकामध्ये आलेला नाही। फक्त यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नामरूप पृथक झाल्यानंतर समाधी हा अनुभवाचा विषय आहे, परंतु त्याचा सखोल अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये दडलेलं जे ज्ञान आहे ते मात्र काही इथे स्पष्ट नाही, ते दडलेलं आहे। म्हणून आपण याचा बऱ्याच दिवसापासून विचार करीत आहोत। समाधी हा आपला विषय असेल तर आपल्यासाठी हा विषय आहे, समाधी हा आपला जर विषय नसेल तर आपल्यासाठी हा काही विषय नाही, आपली फक्त ही करमणूक आहे। परमार्थ ही फक्त सात्विक करमणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे। व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये फक्त गुणांचाच फरक राहावा एवढी आपली परिस्थिती होऊ नये। व्यवहार हा सात्विक केला काय किंवा तामसी केला किंवा राजसी केला काय याचा खरं तर भगवत प्राप्तीशी प्रत्यक्षात संबंध नाही, परंपरेने त्याचा संबंध दिसतो। म्हणजे तामसी मनुष्याला भगवत प्राप्ती ही अत्यंत अवघड आहे, राजसी माणसाला त्यापेक्षा जरा सोपी आहे, सात्विक माणसाला त्याहीपेक्षा सोपी आहे। म्हणून सत्वगुणाचा उदो आहे। सत्वगुणामध्ये आचरण करणाऱ्याला, सत्वगुणामध्ये राहणाऱ्याला भगवंताच्या दिशेने लवकर जाता येतं असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच अनेक साधनांच्या द्वारे राजसी मनुष्य सात्विक होण्याचा प्रयत्न करतो, त्याने तो करणं इष्ट पण आहे, परंतु तिथे काही शेवट नाही। गुणातीत होणं हाच खरा तर आपला विषय आहे आणि भगवत प्राप्ती ही तेव्हाच होते। समाधी हा जो विषय आहे हा साधारण माणसाचा काही विषय नाही, कारण की जसं मूल जन्माला आलं तर त्या मुलाला काय शिकवायचं हे आईबापावर असतं। आणि जगातली जास्तीत जास्त माणसं आईबाप हे मुलाला काय शिकवतात? समाधी कशी प्राप्त करायची काय शिकवतात? मूल जन्माला येण्याच्या आधीच आईबापाच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं की मुलाला काय शिकवायचं। जवळजवळ सगळेच लोक आईबाप सगळेच, भारतामध्ये काय भारताच्या बाहेर काय सर्वत्र जवळजवळ सर्व म्हणजे 99.99% आईबाप, संसारी माणसं, व्यावहारी लोक ही सगळी मुलाला जे शिकवतात ते परमार्थ जे करतात ते सुद्धा आपल्या मुलांना कुठल्या दिशेने घेऊन जाण्याची इच्छा करतात? समाधीकडे नाही, एवढं उत्तर देते। कुठे? समाधी नाही। म्हणजे तू आता जन्माला आल्यापासून समाधी प्राप्त करण्याचा प्रयत्न कर असं आईबाप कुठल्या मुलाला शिकवत असतील असं मला वाटत नाही। जन्माला आल्यापासून मग जन्माला आलेल्या मुलाला हे शिकवलं थोडीच कळणार आहे असं एखादा म्हणू शकतो। बाकीच त्याला कसं कळतं? बाकी त्याला कळतं का नाही? ABCD म्हण, 1 2 3 4 म्हण, मम्मी डॅडी पप्पा आई असं काहीतरी म्हण, हे सगळं कळतं।
मग समाधी शिकवली तर कळणार नाही का? समाधीचा विषय शिकवलं तर कळणार आहे, कळेल, पण ते शिकवलं जात नाही. अशी 99.99% लोकांची अवस्था आहे. का शिकवलं जात नाही? त्याची गरज काय? कारण जगण्याचा जो हेतू आहे तो निराळा आहे. आपल्याला जे आपल्या आईबापांनी शिकवलं, त्यांना त्यांच्या आईबापांनी जे शिकवलं, त्यांना त्यांच्या आईबापांनी जे शिकवलं, असं परंपरेने जे आले तेच आपण शिकतोय. आपल्याला जे कळलंय, तुम्ही आता बरेचसे म्हातारे झालेले दिसत आहेत. इथे आले म्हणजे म्हातारे झाले नाहीत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे म्हातारे मी कोणाला समजतो, जो येऊ शकत नाही तो म्हातारा आहे. आता काही कामानिमित्त आले नाही ती निराळी गोष्ट आहे, पण येता येत नाही म्हटलं की चला समजा म्हातारा झाला, त्याचे हातपाय दुखायला लागले. काहींचे हातपाय दुखत नसतात, ते आळशी असतात. आळसपणामुळे हातपाय दुखतात असं काही म्हणतात, तर तसे नाही. जे चालू शकत नाही, बोलू शकत नाही, फिरू शकत नाही, आता निश्चित पडले, घरातून हलता येणार अशी परिस्थिती झाली की म्हातारा झाला. तिथपर्यंत काय म्हातारा झाला नाही, आहे की नाही? आता हे आपण म्हातारे झालो तर आपण दुसऱ्याला समाधी प्राप्त करण्यासाठी जगा असं शिकू का? का शिकवणार नाही? त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्याची गरज किती वाटते हा महत्त्वाचा प्रश्न. आपल्याला काय त्याची काय गरज वाटते? आपल्याला त्याची काही गरज नाही वाटत, कारण आपली गरज वेगळी आहे. आपली गरज काय? आपली गरज साधारण आहे. साधारण गरजेमध्ये सगळा संसार आहे, आणि ते म्हणजे अन्न धन मान. त्या पलीकडे साधारण माणसाची गरज नाही. माणसाला जे कष्ट करायला लागतं त्या 3 गोष्टीसाठी करायला लागतं. कष्ट करण्यासाठी काय लागतं? त्या 3 गोष्टीसाठी मनुष्य कष्ट करतो. त्याच्या पलीकडे कष्ट करण्याचं त्याचं काही कारण नाही. अन्न धन मान, त्या 3 गोष्टीसाठी तो कष्ट करतो. आणि सगळ्यांना 10 विषय भोगण्यामध्ये रस आहे. त्याच्या पलीकडे संसार काहीच नाही. 10 इंद्रियांच्या हौस पुरवाव्या, अन्न धन मान कमवण्यासाठी का धावपळ करतो? कारण ते 10 विषयासाठी त्याला अन्न धन मानाची गरज जास्त. कारण अन्न धन मान जर असेल तर हे 10 विषय चांगल्या रीतीने भोगतात. ह्याच्यातलं जे जे कमी पडत जातं तेवढं अडचण निर्माण होते. म्हणून मनुष्य अन्न धन मानाच्या पाठीमागे लागतो, बाकी काही कारण नाही. म्हणजे मुलायम गादीचा आपल्याला स्पर्श व्हावा, आपण त्याच्यावर रात्रभर छान झोपावं असं माणसाला वाटतं, म्हणून तो गादी विकत घेण्यासाठी कष्ट करतो. गळक्या पत्र्याच्या घरामध्ये राहिलं तर झोप नीट लागणार नाही, म्हणून चांगलं घर बांध. मग घर बांधायचं म्हणजे त्याला तेवढे कष्ट करायला लागतात. तर हे अन्न धन मान कमावण्याच्या पाठीमागे मनुष्य जो धावतो तो त्याच्या फक्त 10 इंद्रियांच्या 10 विषयांमध्ये त्याला जास्तीत जास्त नीट भोगता यावा, म्हणून तो त्या अन्नधन मानाच्या पाठीमागे यावं. नाहीतर त्याला काही कारण नाही अन्नधन मानाच्या पाठीमागे जाण्याची. तर हेच प्रत्यक्ष आहे, आणि हे सगळ्यांना अनुभवात येतं, सगळ्यांना सहज उपलब्ध हे आहे. म्हणून माणसं जी आहे ती याच्यामध्ये डुबलेली आहे. एखादा म्हणू शकतो की मग जर भगवत प्राप्ती हा जो प्रकार आहे, जर खरंच देव चांगला आहे, किंवा खरंच जर हे साधू संतांचं म्हणणं आहे देव प्राप्त करायला पाहिजे, देव जर दयाळू आहे, कनवळू आहे, तर कशाला एवढा गोंधळ करून ठेवायचा? देवाने सरळ त्याचा मार्ग दाखवून ठेवायचा, पटकन तिकडे लोक गेले असते, आहे की नाही? म्हणजे एवढा गोंधळ निर्माण करायचा कशाला, असं वाटणं साहजिकच आहे. त्याचं उत्तरही मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलेलं आहे की कशामुळे असं तयार करून ठेवलेलं आहे. ही माया जी आहे त्याला माया असं म्हणतात. माया म्हणजे असं काही स्त्री वगैरे नाही. माया म्हणजे ज्याच्यामुळे भगवंताकडे जाता येत नाही त्याला माया असं म्हणतो. मग ते काही असो. माया म्हणजे काय असतं? माया म्हणजे एक सोपी गोष्ट आहे. काय? ज्याच्यामुळे तुम्ही भगवंताकडे जाऊ शकत नाही, किंवा स्वस्वरूपापासून आपण वंचित राहू, असं जे काय आहे त्याला माया असं म्हणतात. मग ती बायको असली तरी ती मायाच आहे, मूल असलं तरी ती मायाच आहे, पैसा असला तरी ती मायाच आहे. आणि हे सगळ्यांना माया म्हणतात हे तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्यामध्ये गुंतून राहण्यालाही मायाच म्हणतात हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे माया म्हणजे असा काही वेगळा पदार्थ नाही की ज्याला दाखवता येईल. माया म्हणजे फक्त ज्याच्यामुळे, ज्या कुठल्या गोष्टीमुळे, विचार असो, क्रिया असो, पदार्थ असो, ज्या कुठल्यामुळे आपल्याला स्वस्वरूपाकडे किंवा भगवंताकडे जाता येत नाही, त्याचं नाव, त्या गोष्टीचं नाव आहे माया. तर हे असं का झालं याचा विषय मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलेला आहे ना. असं का, ही माया का तयार झाली असा आपण विचार केलेला आहे. त्याचा तुम्हाला पुन्हा काही खुलासा करायची गरज नाही, तुम्हाला आधीच माहिती आहे. तर माया जी आहे ही माया असल्यामुळे माणसं काही त्या देवाकडे जाऊ शकत नाही, म्हणजे समाधीकडे जाऊ शकत नाही. देवाकडे जाणे म्हणजे काय? समाधी. समाधी माणसं त्यामुळे लावू शकत नाही. त्यामुळे
माझ्यासारख्या माणसांनी तुम्ही समाधी लावायचा प्रयत्न करा, तुम्हाला समाधीची इच्छा व्हावी असं म्हणणं म्हणजे काय आहे? काय झालं? हे वेड्याचं लक्षण झालं. कशाचं लक्षण झालं? म्हणजे एखाद्याला आपण सांगत बसलो तू समाधी लावायचा विचार कर, समाधीचा विचार कर, हे वेड्यासारखं झालं. परंतु तरी सुद्धा अशी सांगणारी माणसं दिसतात जगामध्ये की जे सांगतात भगवत प्राप्ती करा, जे सांगतात की स्वस्वरूपाची ओळख करून घ्या, म्हणजे समाधी प्राप्त करा असं सांगणारी माणसं जगात दिसतात. म्हणजे पूर्ण जगाच्या विरुद्ध गोष्ट ही, का जगाची धाव वेगळ्या दिशेने आणि हा समाधीचा विषय वेगळ्या दिशेने. आता काही काही लोक बहादर असे आहेत की ते सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की समाधी लावली की संसार चांगला जगता येतो. म्हणजे समाधी ते व्यावहारिक गोष्टीसाठी विचार करायला लागले. म्हणजे समाधी प्राप्त करा म्हणजे तुमचं शरीराचे रोग बरे होतील, तुम्हाला संसार नीट करता येईल, अमकं होईल तमकं होईल, असं समाधी म्हणजे कुंडलिनी जागृत करा वगैरे ते लोक म्हणायला लागले. पण मुळात मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की कुंडलिनी जागृती किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग मार्गाच्या आहेत. या समाधीचा त्या समाधीचा काहीही संबंध नाही. जरी काही शास्त्रकारांनी या दोन समाधी एकच आहे असं म्हटलेलं असलं तरी त्या शास्त्रकारांना तो विषय नीट कळला नाही असं म्हणता येईल, किंवा काय झालं असेल मला माहित नाही. पण ही समाधी ज्ञानमार्गाची समाधी आणि योग मार्गाची समाधीचा काहीही संबंध नाही. फक्त योग मार्गाची समाधी ही ज्ञान मार्गाच्या समाधीसाठी पोषक होऊ शकते परंपरेने. म्हणजे योग मार्गाच्या समाधीचं फल तो उत्तम अधिकारी होऊन तो ज्ञान मार्गाच्या समाधीचा अधिकारी होऊ शकतो. जसं उदाहरण म्हणून चांगदेव महाराज. बाकी त्या समाधीला या समाधीच्या तुलनेत बसवता येतच नाही. तर समाधी हा विषय आपला पाहिजे, पण कुठली समाधी? ज्ञानमार्गामध्ये जी समाधी आहे ती. आणि ज्ञानमार्गातल्या समाधीचा अर्थ आहे भगवंताशी एकरूप होणे. चराचरामध्ये व्यापक असलेला, आंतरबाह्य चराचरामध्ये व्यापक असलेला जो देव आहे, आंतरबाह्य चराचरामध्ये व्यापक असलेली जी वस्तू आहे त्या वस्तूशी समत्व साधणे याला समाधी असं म्हणतात. आणि ती समाधी कशी प्राप्त करायची याचा विचार, याचा अभ्यास आपण करीत आहोत. तर त्यामध्ये व्यतिरेकाने आपण हृदयापर्यंत जावं हा आपला विषय आहे. हृदयापर्यंत कसं जायचं याचा आपण विचार केलेला आहे. हृदयातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा खाली येईपर्यंत, म्हणजे स्थूल शरीराच्याही बाहेर येईपर्यंत एवढ्या वाटेवर जेवढं काही नामरूप लागतं त्या सगळ्या नामरूपाला पृथक करणं हा आपला विषय आहे. याचा आपण अभ्यास करीत आहोत. तर समाधी हा आपला विषय असावा. बाकी आपला विषय असो नसो त्याचा काही महत्वाचा विषय नाही, पण समाधी हा आपला विषय असावा. आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवाला समाधी प्राप्त करावी, ही समाधी प्राप्त करावी असं सदैव वाटावं. जसं लालची मनुष्याला सदैव आपल्याला पैसा मिळावा असं वाटतं. तो त्याच्या घरी त्याचं घर असतं, बायको असते, मुलं असतात, तो काहीतरी उद्योग करीत असतो. पण तो जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या आतमध्ये काय सुरू असतं? लालच असते. त्याच्या आतमध्ये काय असतं? त्याला असं वाटत असतं की मला पैसा मिळाला पाहिजे, पैसा मिळेल का नाही सांगता येत नाही, पण त्याची लालच असते. सदैव तो त्या विचारांमध्ये त्या भावामध्ये असतो. तसं समाधीचं व्हायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्याला बायको आहे, मुलं आहेत, संसार आहे, सगळं आहे. हे सगळं जरी असलं तरी सदैव भाव काय पाहिजे? तुम्ही दिसताना काही दिसू देत, पण आतमध्ये भाव काय पाहिजे? आतमध्ये सदैव समाधी प्राप्त करण्याचा म्हणजे समत्व साधण्याचा आपला भाव असायला पाहिजे. म्हणजे भगवत प्राप्तीचा आपला भाव असायला पाहिजे. मग लालची मनुष्य, जसं लालची मनुष्याला आपण जर म्हटलं हा फार लालची मनुष्य, तो रागवतो आपल्यावर, त्याला सहन होत नाही तसं. म्हणजे तो दाखवत असतो की मी लालची अजिबात नाही, तरच तो संसारामध्ये नीट जगू शकतो. नाही तर तो लालची असं दिसला तर संसारातले लोक त्याला जगू देणार नाहीत. म्हणून तो त्याचा लालची स्वभाव जो असतो तो काय करत असतो? तो लपून ठेवत असतो, तो दाबून ठेवत असतो. कधी कधी दिसतो तो. तसंच समाधी प्राप्त करणे हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव दाबून ठेवणं गरजेचं आहे. तो उघड करण्याची गरज नाही, पण तो पाहिजे. आणि तो जर उघड केला तर जगातली लोक जगू देणार नाहीत ते आपल्याला. कारण जगातली माणसं आपल्याला जगू केव्हा देतील? जेव्हा आपण त्यांच्यासारखं जगतोय असं वाटलं पाहिजे. असं त्यांना वाटलं तर आपल्याला ते जगू दे. पण त्यांच्यासारखं वाटलं पाहिजे असं म्हणतोय. त्यांच्यासारखं झालं नाही पाहिजे, त्यांच्यासारखं राहिलं नाही पाहिजे. म्हणजे आतमध्ये सदैव हा विषय जर असेल, आतमध्ये सदैव हा जर भाव असेल तर आपण समाधीचे नक्कीच अधिकारी आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. जितक्या दृढपणे हे वाटेल तितक्या दृढपणे आपण समाधीच्या अनुभवापर्यंत पोहोचू शकतो. तर नाम आणि रूप या दोघांचं पृथक्करण कसं करावं याचा विचार आपण करीत आहोत. तर कुठपासून कुठपर्यंत? हृदयापासून बाहेर, स्थूल शरीराच्या बाहेरही
सर्वत्र, असा आपण विचार केलेला आहे. अखिल ब्रह्मांड आणि त्या ब्रह्मांडातून आत जर आपण आलो तर हृदयापर्यंत, म्हणजे हृदयापासून तर ब्रह्मांडापर्यंत सर्व या सगळ्या ठिकाणी नामरूप आहे. या सगळ्या ठिकाणी काय नामरूप. ह्या नामरूपाला पृथक करायचंय, तर हे नामरूप त्या भगवंताशी कसं एकरूप झालेलं आहे, म्हणजे त्यांचा अध्यास जो आहे किंवा त्यांचा जो एकत्रीकरण आहे ते कशा प्रकारचं याचा आपण विचार करतो. पहिल्या उदाहरणामध्ये आपण भुसा आणि तांदूळ यांचा विचार केला होता, त्यांचा अभ्यास केला होता. दुसऱ्या दृष्टांतामध्ये आपण दूध आणि पाणी यांचा विचार केला होता. तर या दोन दृष्टांताच्या सहाय्याने आपण नामरूप पृथक कसं करता येईल, त्यासाठी कोणाची गरज आहे याचा आपण विचार केला. आणि तिसरा दृष्टांत आपण कुठला पाहतो, तो सुवर्ण आणि अलंकार. सुवर्ण अलंकार हा तिसरा दृष्टांत आहे, त्याचा आपण मागील वेळेस थोडासा विचार सुरू केला होता. सुवर्ण आणि अलंकार याच्यामध्ये नाम आणि रूप असा विषय आहे. सुवर्ण आणि अलंकारामध्ये काय नाम रूप असा विषय. आता वास्तविक सुवर्ण अलंकाराच्या दृष्टांताच्या आधी अजून एक दृष्टांत घेता येऊ शकतो, म्हणजे तो म्हणजे शुक्ती रजत. कुठला घेता येऊ शकतो, शुक्ती रजत किंवा रज्जू सर्प हा दृष्टांतही हा सुद्धा दृष्टांत घेता येऊ शकतो. कारण की सुवर्ण आणि अलंकार यांचा जो दृष्टांत आहे हा सर्वोत्कृष्ट आहे. पण त्याच्या अलीकडे एक विवर्तवादाचा दृष्टांत आहे. कारण विवर्तवादाचे दोन भाग आहेत, एक म्हणजे अध्यस्त विवर्त, एक अनध्यस्त विवर्त. तर अध्यस्त विवर्त जो आहे तो आणि अनध्यस्त विवर्त जो आहे तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एकाला आवृत्त विवर्त असं म्हणतात, एकाला अनावृत्त विवर्त असं म्हणतात. आवृत्त विवर्तामध्ये जो अधिष्ठान पदार्थ असतो तो संपूर्ण झाकला जातो. अनध्यस्त विवर्त म्हणजे अनावृत्त विवर्तामध्ये जो अधिष्ठान पदार्थ असतो तो झाकला जात नाही. म्हणून या तिसऱ्या दृष्टांतामध्ये दोन भाग जर केले, एक आवृत्त विवर्त, एक अनावृत्त विवर्त, तर चालू शकतं. सुवर्ण अलंकाराचा दृष्टांत हा विवर्ताचा दृष्टांत आहे असं वेदांताचं म्हणणं आहे. शुक्ती रजत किंवा रज्जू सर्प हा विवर्ताचा दृष्टांत आहे, यात काही शंका नाहीये. परंतु सुवर्ण अलंकारामध्ये कदाचित शंका येऊ शकते, म्हणजे परिणामवादाचा दोष त्याच्यावर काही ठिकाणी देण्यात येतो. तर परिणामवाद जो आहे, परिणामवादाचा अभ्यास असेल तर परिणामवाद म्हणजे पूर्व अवस्थेचा त्याग झाल्यानंतर जी दुसरी अवस्था प्राप्त होते, त्या दुसऱ्या अवस्थेतून पुन्हा पहिल्या अवस्थेवर जर येता आलं नाही तर तो परिणाम असतो. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुधाचं दही होणे. म्हणजे दही झाल्यानंतर पुन्हा दूध होऊ शकत नाही, म्हणून दुधाचं दही होणे हा परिणामवादाचा उत्कृष्ट दृष्टांत आहे. सुवर्ण अलंकारामध्ये सुद्धा पूर्वावस्थेचा त्याग दिसतो, म्हणजे सोनं नष्ट होऊन अलंकार झाल्यासारखा वाटतो. परंतु त्याला तसं म्हटलं तर परिणाम म्हणता येत नाही. कारण परिणाम जेव्हा असतो तेव्हा पुन्हा पूर्वरूपावर जाता येत नाही, आणि अलंकाराला पूर्वरूपावर म्हणजे सोन्यावर नेता येतं, म्हणून तो आपल्याला परिणामवादाचा दृष्टांत म्हणता येत नाही असं वेदांताचं म्हणणं आहे. त्याच्यावर वादाचा विषय, बऱ्याच ग्रंथकारांचा, बऱ्याच अभ्यासकांचा याच्यामध्ये गोंधळ आहे, वाद आहे. आपण काही त्या वादामध्ये जास्त पडणार नाही, थोडक्यात माहिती म्हणून हा विषय मी तुम्हाला सांगितला. तर अनध्यस्त विवर्त आणि अध्यस्त विवर्त किंवा अनावृत्त आणि आवृत्त विवर्त. आवृत्त विवर्तामध्ये अधिष्ठान पदार्थ पूर्ण आवृत्त होतो, म्हणजे झाकला जातो. उदाहरणार्थ रज्जूवर भासणारा सर्प, शुक्तीवर भासणारा रजत. तर जेव्हा दोरीवर साप दिसतो तेव्हा तो साप त्या दोरीला पूर्णतः झाकत असतो. म्हणजे दोरी दिसतच नाही. दोरी काय होत नाही, दोरी दिसतच नाही. दोरी आहे का नाही कळतच नाही, कारण फक्त त्यावेळेस सापच लक्षात येतो, दोरी लक्षातच येत नाही. मग तो दोरीला झाकून सर्प उत्पत्ती होत असल्यामुळे याला आवृत्त विवर्त असं म्हणतो. आणि पुन्हा त्या सापाची दोरी होते, दोरीचाच साप होतो, सापाचीच दोरी होते. म्हणून शुक्ती रजत जे उदाहरण आहे हे आपल्याला, किंवा रज्जू सर्प हे जे उदाहरण आहे आपल्याला आवृत्त विवर्तामध्ये धरता येऊ शकतं. बरोबर नाही. शुक्ती रजत म्हणजे शुक्ती म्हणजे शिंपलं, रजत म्हणजे चांदी. तर चांदी जी असते हे चांदीवर काय होतं, चांदीचा भ्रम होतो. कशावर, शिंपल्यावर. शिंपल्यामध्ये चांदी असं वाटतं, चमकते ती, पण ती चांदी नसते हे आपल्याला माहित आहे. ते पूर्णतः शिंपलंच असतं. सुवर्ण अलंकारामध्ये तसं होत नाही. सुवर्ण अलंकारामध्ये कधी सोनं झाकलं जात नाही. सोनं कधी झाकलं जात नाही, सोनं तसंच राहतं.
म्हणजे सर्पाचं रूप आणि सर्पाचं नाव काहीतरी असणारच आहे. सर्पाला काहीतरी रूप आहे, सर्पाला काहीतरी नाम आहे. म्हणजे ज्याला तो भ्रम होतो, ज्याला तो सर्प वाटतो, दोरीवर एखाद्याला सर्प वाटतो, तर तो कुठला साप आहे हे त्यालाच माहित असतं. त्याचं रूप आणि नाम त्यालाच माहित असतं. त्याच्या शेजारी दुसरा मनुष्य त्यालाही साप वाटला, याने त्याला सांगितलं की हा या प्रकारचा साप आहे, तर त्यालाही कदाचित तसं वाटू शकतं. दोघांनाही मिळून एक वाटू शकतं की हा या प्रकारचा साप. म्हणजे नामरूप त्याचं जे आहे हे काहीतरी असणार आहे तिथे, आणि त्यामुळे मूळचं रज्जू किंवा मूळची दोरी जी आहे ही लोपली जाणार आहे, लपणार आहे, ती राहत नाही ते. पण खरी बघितलं तर ती लपत नसते, खरं बघितलं तर लपत नाही. पण भ्रमकाळी म्हणजे जेव्हा तो भ्रम होतो तेव्हा मात्र ती दोरी दिसतच नाही, दिसणारच नाही. भ्रमकाळामध्ये कधीही दोरी दिसतच नसते, म्हणून तो आवृत्त विवर्त आहे. पण सुवर्णालंकारामध्ये काय आहे, सुवर्णालंकारामध्ये भ्रमकाळी सुद्धा जेव्हा अलंकार दिसतो तेव्हा सुद्धा सोनं दिसतच असतं, तेव्हा सुद्धा सोनं दिसत असतं. पण दोन्ही विवर्ताचे असल्यामुळे, विवर्ताचेच उदाहरणं असल्यामुळे दोन्हीमध्ये जर नीट बारकाईने बघितलं तर दोन्हीमध्ये पूर्वावस्थेचा त्याग होतच नसतो. म्हणजे रज्जूचा नाश होऊन कधी सर्प तयार होत नाही, सुवर्णाचा नाश होऊन कधी अलंकार तयार होत नाही. रज्जूवर भ्रम निर्माण होऊन सर्प दिसतो, किंवा भूरेषा दिसते, किंवा काहीतरी हार पडलाय असं वाटतं. म्हणजे रज्जूवर कुठल्याही प्रकारचा बदल न घडता, रज्जू ही अवस्था न सोडता काहीतरी भ्रम तयार होतो. तसा सोनं ही अवस्था न सोडता विविध प्रकारचे अलंकार तयार होतात. मग अलंकार हे नामरूपात्मक आहे. रज्जूवर भासणारा सर्प किंवा भूरेषा किंवा एखादा हार हे जे आहे हे सगळे नामरूपात्मक आहे. म्हणजे हार दिसला तर तो त्याला विशिष्ट प्रकारच्या फुलांचा वाटेल, भूरेषा दिसली तर त्याला असं वाटेल की इथे काहीतरी पडीक जमीन आहे, काहीतरी वाटेल, जमिनीला भेग पडली असं वाटेल. तर ह्या दोन्ही दृष्टांतामध्ये त्याचं स्वतःच एक नामरूप आहे. तर हे नामरूप जे आहे ह्याला आपल्याला काय करायचंय, वेगळं करायचं. वेगळं करायचंय म्हणजे त्याला कशापासून वेगळं करायचं हा आपला विषय आहे. जसं भुसा आणि तांदूळ, त्याच्यामध्ये भुसा वेगळा केला तर कशापासून, तांदळापासून वेगळा केला. पाणी वेगळं केलं तर कशापासून केलं, दुधापासून वेगळं केलं. तसं सर्प वेगळा केला तर कशापासून करायचंय, रज्जूपासून करायचं. आणि अलंकार वेगळा केला तर कशापासून करायचंय, सुवर्णापासून म्हणजे सोन्यापासून करायचं. जर सर्पाला रज्जूपासून वेगळं केलं तर काय होईल, सर्पाला रज्जूपासून वेगळं केलं तर काय होईल, आणि सर्प पळून जाईल घरी. सर्प कुठे जाईल, रज्जू कळेल. मग सर्प कुठे जाईल, रज्जूमध्ये विलीन होईल. अच्छा, म्हणजे तो आहे पण तो रज्जूमध्ये जाणार. सर्प वेगळा केला, मी काय म्हटलं होतो, प्रश्न काय होता माझा, सर्प जर, प्रश्न आठवतो का नाही, सर्प जर वेगळा केला तर सर्पाचं काय होईल, वेगळा केला तर तो पुन्हा त्या ह्याच्यात रज्जूमध्ये एकत्र होईल का, वेगळा केला तर पुन्हा त्याच्यात विलीन होईल. मी त्याला वेगळा करायचं म्हणतो, वेगळा केला की त्याच्यात तो पुन्हा विलीन होईल का, काय होईल त्या सर्पाचं, नाही सर्पाचं काय होईल. सर्प जो आहे हा सर्प वेगळा करायला गेलात तुम्ही तर सर्प सिद्ध होणार नाही. वेगळं करायला गेला तर सर्प सिद्धच होणार नाही. मग सिद्ध होणार नाही म्हटल्यानंतर मग सर्पाची सिद्धी होणार नाही. मग सर्पाची सिद्धी झाली नाही तर त्याला कुठे विलीन करण्याचा किंवा तो पळून जाण्याचा प्रश्न येत नाही. त्याचं काय होत नाही, त्याला त्या रज्जूमध्ये विलीन करणं किंवा तो कुठेतरी पळून जाणे असं काहीच होत नाही, कारण त्याची सिद्धी होत नाहीये. सर्पाच्या पृथक्करणामध्ये म्हणजे सर्पाच्या वेगळे करण्यामध्ये सर्पाची सिद्धी होत नाही. तसंच सुवर्ण अलंकार आहे. सुवर्ण अलंकारामध्ये आपण अलंकार जो आहे ह्या अलंकाराला वेगळं केलं, नामरूपात्मक अलंकार वेगळा केला. कोणापासून वेगळा करणार हा प्रश्न येतोच पुन्हा, तर सोन्यापासून अलंकार वेगळा केला तर काय होईल अलंकाराचं, सोन्यापासून अलंकार वेगळा केला तर अलंकाराचं काय होईल, सोन्यापासून तुम्ही अलंकार वेगळा केला तर काय होणार, काय होईल अलंकाराचं, अलंकार सोनाराकडे जाईल, अलंकार कुठे जाईल, अलंकाराचं काय होणार, अलंकाराचं काय होणार आहे, अलंकार जे सर्पाचं झालं तेच होणार, अलंकार सिद्ध होणार नाही.
अलंकाराला जर तुम्ही वेगळं करायला लागले तर अलंकार सिद्ध होऊ नये, अलंकाराची सिद्धी न होणं हेच अलंकाराला वेगळं करणं आहे. दृष्टांत दोन्ही दृष्टांत सेम आहे, दोन्ही विवर्ताचे दृष्टांत आहे. अलंकाराची सिद्धी न होणे हेच अलंकाराचं वेगळं करणं आहे, किंवा अलंकाराला वेगळं केल्यानंतर अलंकाराची सिद्धी होत नाही. सर्पाला वेगळं केल्याने सर्पाची सिद्धी होत नाही. आणि कोणापासून वेगळं करतो तो अधिष्ठान पदार्थ मात्र शिल्लक राहतो दोन्ही ठिकाणी. एका ठिकाणी रज्जू, एका ठिकाणी सोनं. अशा प्रकारे वेगळं करणं आहे. मागच्या दोन दृष्टांतामध्ये तसं नाही. मागच्या दोन दृष्टांतामध्ये आपण काय केलेलं आहे, दोन्ही पदार्थ आहेत आणि वेगळं केलंय, आणि त्या दोन पदार्थांच्या एकत्रीकरणाने काय होतं याचा आपण विचार केलेला आहे. म्हणजे दोन पदार्थ, एक नामरूपात्मक पदार्थ, एक अस्थिभाती प्रिय रूप आहे. तर हे अस्थिभाती प्रिय आणि एक नामरूप असे दोन जे आहे, या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे शिव आणि शक्ती यांचं एकत्रीकरण, यांचे एकत्रीकरण जगत नावाचा तिसरा पदार्थ आहे. तसं भुसा आणि तांदूळ यांच्या एकत्रीकरणाने पुन्हा साळी, हे जर आपण पाहिलं तसं इथे काही होत नाही. या दृष्टांतामध्ये काय, या दृष्टांतामध्ये पदार्थ दोन नाहीत, पदार्थ दोन नाहीत, पदार्थ एकच आहे. पदार्थ एकच आहे हे कधी कळेल, हे तेव्हा कळेल जेव्हा पृथक्करण होईल. पृथक कृती, नामरूप पृथक कृती. नामरूप पृथक केलं तर दोन पदार्थ होणार नाही. नामरूप सिद्ध होऊ नये. काय सिद्ध होत नाही हा आपला विषय. सिद्ध होणार नाही. काय होणार नाही सिद्ध? नामरूप सिद्ध होणार नाही. नामरूप सिद्ध न होणे, नामरूप सिद्ध न होणे म्हणजे नामरूपाचं अस्तित्व नसणे, नामरूपाची सत्ता नसणे. नामरूपाला जे सदत्व, चिदत्व आणि आनंदरूपता वाटते, सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता किंवा सुखत्व जे वाटतं, ते नामरूपाला जेव्हा राहणार नाही तेव्हा ते पृथक होणार आहे. पण त्यांना वाटलं नाही म्हणजे त्यांची सिद्धी असं जड दुःख अशी म्हणून जर झाली तरी ते शिल्लक राहिले. काय झाले? ते शिल्लक राहिले. नामरूप शिल्लक न राहणे. जेव्हा भुसा आणि तांदूळ असं वेगळं करतो तेव्हा भुसा शिल्लक राहतो आणि तांदूळ वेगळं शिल्लक राहतो. तसं नामरूप आपण पृथक केल्यानंतर तर नामरूप हे कुठल्याही रूपाने शिल्लक राहिलं, असं जड दुःख रूपाने शिल्लक राहिलं तरी सुद्धा आपली प्रक्रिया संपलेली नसते. कारण की नामरूप जे आहे, नामरूप म्हणजे जग आहे. नामरूप हाच आपला खरा सगळ्यांचा विषय आहे. तर हे नामरूप जे आहे, हे नामरूप सुखरूप आहे, चिद्रूप आहे आणि सद्रूप आहे असं आपल्याला वाटतं. सगळ्यांना असं वाटतं की नामरूप हे सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. मग जेव्हा एखादा पृथक्करण करेल त्याला असं वाटेल, असं वाटू शकतं की नामरूप हे सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप नाहीये, मग असद्रूप, जडरूप, दुःखरूप आहे. पण तरी मग या रूपाने ते शिल्लक राहिलं तर आपण या तिसऱ्या दृष्टांताचा उपयोग करतोय असं म्हणता येत नाही. म्हणून नामरूप सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असं वाटावं किंवा असद्रूप, जडरूप, दुःखरूप वाटावं असं काही जरी वाटलं तरी नामरूप शिल्लक आहे. मग तसं चालत नाही. आपल्याला काय पाहिजे? नामरूप पृथक्करणामध्ये नामरूप काय झालं पाहिजे? नष्ट झालं पाहिजे, सिद्ध नाही झालं पाहिजे. नामरूप सिद्ध न होणे हा आपला विषय आहे. म्हणजे पृथक्करणाचा खरा विषय तिसऱ्या दृष्टांतामधून आपण पाहतो की पृथक्करण आपल्याला असं अपेक्षित आहे आणि पृथक्करणाच्या ह्या पायऱ्या आहेत. त्यामुळे ज्याला प्रत्येकाला हे जमेल असं नाही, प्रत्येकाला हे झेपेल असं नाही. ज्याची जशी ऐपत असते त्यांनी त्याप्रमाणे करत राहावं लागतं. भुसा तांदूळ याप्रमाणे तुम्ही पृथक्करण करा, मग त्याच्यामध्ये नामरूप भुस्यासारखं शिल्लक राहू दे, अस्थिभाती प्रिय तांदळासारखं शिल्लक राहू दे. किंवा दूध पाण्याच्या दृष्टांताप्रमाणे दूध म्हणजे अस्थिभाती प्रिय, पाणी म्हणजे नामरूप. आणि जसं ते दोन वेगळे करायचे तसे हे दोन वेगळे होऊ दे, म्हणजे एक पाणी आणि एक दूध असं हे दोन्ही दृष्टांतापर्यंत तसं चालतं. मग तुम्ही तांदूळ घ्यायचं का भुसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं, दूध घ्यायचं का पाणी घ्यायचं आपण ठरवायचं. ज्याला दूध पाहिजे तो पाणी वेगळं करून दूधच घेणार, ज्याला तांदूळ पाहिजे तो भुसा वेगळा करून तांदूळच घेणार पृथक्करण केल्यावर. मग तो भुसा शिल्लक राहिला तरी चालतो कारण त्याला तांदळाचा फायदा होतो, चालतो, मान्य आहे तो.
दूध पाण्यामध्ये पाणी नको आहे, दूध पाहिजे, मग दूध घेतलं, पाणी शिल्लक राहिलं, चालतं, त्याने काही होत नाही, कारण त्याला ज्याची गरज आहे ती त्याला मिळालं. म्हणून या दोन दृष्टांताप्रमाणे भगवंत घेतला आणि भगवंत व्यतिरिक्त सगळं जे काय असेल ते सोडून दिलं, चालतं. म्हणजे नामरूप भुस्यासारखं, नामरूप पाण्यासारखं आणि आस्ती भाती प्रिय हे तांदळासारखे किंवा दुधासारखे असे स्वीकारले तरी चालतात. म्हणून त्या दृष्टांताला आपण काही नाकारत नाही. त्या दृष्टांताचे पण अधिकारानुरूप ज्याला जसं शक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी करायला काही हरकत नाही. पण या ठिकाणी मात्र त्याहीपेक्षा उत्कृष्ट दृष्टांत आहे की ज्या ठिकाणी शिल्लकच काही राहत नाही. जे पृथक आपण करतोय त्या पृथक्करणामध्ये नामरूप शिल्लक न राहणे, म्हणजे सर्प शिल्लक न राहणे, सर्पाची सिद्धी न होणे किंवा अलंकाराची सिद्धी न होणे, हे लक्षात आलं पाहिजे. मग हे कसं लक्षात येतं? सोने सोनेपणा उणे न येताची झालेली येणे, पूर्व अवस्थेचा त्यागच झालेला नाही, हे लक्षात आलं तर त्याला कळलं, त्याला ते कळलं. मग म्हणून अवस्थांतर झालेलंच नाही, अवस्थांतराचं भास आहे, भ्रम आहे, हे पहिल्यांदा लक्षात आलं की तो भ्रम घालवणे एवढाच परमार्थ आहे. मग तो भ्रम ज्याने जाईल ते करावं लागेल. भ्रम कसं जातं? अलंकार नष्ट करायचा असेल तर काय करावं लागतं? आपण मागच्या दृष्टांतामध्ये वेगळं करण्यासाठी काय करायचं याचा विचार केला. आता अलंकार जर आपल्याला सिद्ध करायचा नसेल तर काय करावं लागतं? त्याला काय पर्याय? अलंकार सिद्ध करायचं नाही तर त्याला काय पर्याय? हा, म्हणजे कसं करणार, कसं बरोबर करणार कसं? मग आता समजा आपण लोक सगळ्यांनी लक्षात ठेवलं आता हे सोनं आहे तर लक्षात राहील होईल का? तर तुम्ही एवढ्या वर्ष अलंकार आणि सोनं तुम्हाला माहिती आहे दृष्टांतामध्ये, तर तुम्ही अलंकार पाहिला तुम्हाला सोनं दिसतं का? हे खरंच दिसतं का? म्हणजे एखाद्याच्या गळ्यामध्ये समजा आपण नेकलेस बघितलं तर आपल्याला नेकलेस दिसतं का सोनं दिसतं? एखाद्याच्या हातात बांगड्या बघितल्या तर बांगड्या दिसतात का सोनं दिसतं? हा, बांगड्या दिसतात का सोनं दिसतं? सोनं दिसत नाही. मग काय करावं, काय लागणार आपल्याला, काय करता येईल? अलंकार नष्ट करायचा, आपल्या अलंकाराची सिद्धी करायची नाही तर काय करावं लागेल? मग कसं करणार? वितळायचं. मग आता ह्याला वितळायचं, ह्याला वितळवलं की होईल का? हा बरोबर ना, तसंच काय, पण कसं करायचं, कसं ते काय करणार? म्हणताय बरोबर, ते चुकीचं नाही, पण कसं करायचं माझा प्रश्न. काय करावं लागेल? काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही, आपोआप नाही होणार ते. तसं होण्यासाठी काय करावं लागेल? समज काय नाही करावं लागणार, आपोआप होईल. नाही मग फळ अपारमार्थ मग सगळं खोटं ठरेल ना. मग हे सगळं खोटं ठरेल ना. आपण हे जे सगळं करतोय हे सगळं खोटं ठरेल. अलंकार तर दिसत आहेत सगळे, नामरूपात्मक जग दिसतच आहे ना, आणि नामरूपात्मक जगताचाच बोध आहे. अलंकार गिराईक जे असतं ते गिराईक कधीही सोनाराच्या दुकानात गेलं तर त्याला अलंकारच दिसतो, त्याला सोनं दिसतच नाही गिराईकाला. त्यामुळे कधी गिराईक सोनाराच्या दुकानात जाऊन अलंकारच विकत घेतो. तो म्हणतो बांगड्या दे, पैंजण दे, नेकलेस दे, इयररिंग दे, असंच म्हणतो. तो काही सोनं घेत नाही. आता एखादं जर म्हटलं मी अलंकार घेतले सोनं येतच आहे, त्याचं ते म्हणणं झालं, फक्त त्याने घेताना सोनं घेतलेलं नाहीच आहे. सोनं घेतलेलं नाही, त्याची बुद्धी जी ती सोन्याची नाहीच आहे, त्याची बुद्धी अलंकाराचीच आहे. त्यामुळे असं जर आपण म्हटलं की नाही त्याने सोनं घेतलेलंच आहे ना, मग अलंकार घेतला म्हणजे त्याने सोनं घेतलेच असं आपण म्हटलं तर ते कसं आहे? मी म्हणून प्रपंची बुडी दिली कृतनिश्चय, त्याने चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली. ते तर कृतनिश्चयी वाया गेला. कृतनिश्चय जरी केला असा की हे सगळं भगवंतच आहे, हे सगळं सोनच आहे, तरी तो चालत नाही. जैसा कोणी एक कांजी प्याला मग परिणाम पाहो गेला अमृताचा. तसं चालत नाही, त्याला काहीतरी प्रक्रिया लागणार आहे, तोच परमार्थ आहे. तेवढाच वेदांताचा खरा विषय आहे. नाहीतर बाकीचा सगळा विषय जो आहे तो फक्त पुढे अभ्यास करण्यासाठीच आहे. नाहीतर इथून खालचं सगळं साधना जी आहे ती काही खरी शेवट म्हणता येत नाही. या ठिकाणी तो शेवट अपेक्षित आहे, समाधी जे आहे शेवट आहे. इथे कसं करणार हा विषय, म्हणजे ह्या विवर्तवादावाल्यानंतर तो नामरूपाचा विषय नष्ट कसा करणार, सिद्ध कसा करणार नाही, म्हणजे नामरूप पृथक कृती कसं करणार, हा आपला विषय.
तर सुवर्ण अलंकारामध्ये सोनं जर आपल्याला नष्ट नाही, काय अलंकार जर आपल्याला सिद्ध करायचा नसेल तर काय करावं लागेल असा आपला प्रश्न आहे. मग तोच दृष्टांत आपण पुढे सिद्धांतासाठी वापरू शकतो. तर काय करावं लागतं, खूप वेळा सांगितलं मी तुम्हाला, मी काय त्याचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे मी आजच सांगतो काय असं नाही, वेगळ्या चिंतनातून बऱ्याच वेळा सांगतोय. माझं एकच ढुमकं आहे, ते बरेच वेळा वाजवतो वेगळ्या पद्धतीने. हे असतं ना ते हलगी, त्याला आतून थोडा हात लावला वाजवलं की वेगळं वाजतं, बाहेर हात लावलं की वाजवलं की वेगळं वाजतंय. ढोल असतो ढोल, असा हात दाबून वाजवलं की वेगळा वाजतो. पखवाज हात दाबून वाजवलं की वेगळं वाजतंय. कणिक लावली की वेगळं वाजतंय ना, कणिक वेगळ्या पद्धतीने लावले की वेगळं वाजतंय. काळी एकला पण वाजतंय, काळी दोनला पण वाजतंय, काळी तीनला वाजतंय. कसं तुम्ही त्याला, तसं माझं म्हणजे काय त्याच्यासारखंच आहे. ते पखवाज कसं वाजतं वेगवेगळ्या पद्धतीने, एकच असतं, चमडं एकच, ते सगळं ते खोड पण एकच असतंय. फक्त त्याला कसं तुम्ही आवाज भिन्न भिन्न येतो. काळी चारचा येतो, काळी दोनचा येतो, कर्ण कर्कश येतो, कर्ण सुमधुर येतो, आहे का ना, येतं ना, येतं का ना. तसं मी एकच विषय आपला वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो. काय उत्तर आहे, अलंकार काय करायचंय आपल्याला, गायब करायचं, पृथक कृती चा अर्थ आपण सिद्ध न करण्याचा घेतोय या दृष्टांतामध्ये. त्यामुळे अलंकार जर गायब करायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तर दुसरा काही पर्याय नाही. तो म्हणजे काय, सोनाराच्या सानिध्यात राहायचं. काय करायचं, सोनाराच्या सानिध्यात राहायचं, बाकी काहीच करायचं नाही. कारण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच उपायाने कधीही अलंकार नष्ट होत नाही. म्हणजे गिऱ्हाईकाने 1000 वेळा जरी जाऊन सोनाराच्या दुकानातून अलंकार खरेदी केला तरी गिऱ्हाईकाला पूर्णतः अलंकार नष्ट करता येणं शक्य नाही. त्याला फक्त सोन्याची थोडीफार माहिती व्हायला लागते. म्हणून एखादा गिऱ्हाईक जे आहे ते जर समजा सारखंच सोनं विकत घेत असेल, सारखं सोनं विकत, दरवर्षी दिवाळीला सोनं घेतोय, दरवर्षी दिवाळीला सोनं घेतोय, कोणाला लग्नाला सोनं घ्यायचं तर तो जातो, असं एखादा गिऱ्हाईक सारखं सोन्याच्या दुकानात जरी जात असलं तर त्याला थोडीफार माहिती होते, पण त्याला दिसतं काय, त्याला अलंकारच दिसतो, त्याला सोनं दिसत नाही. फक्त तो सारखं जात असल्यामुळे त्याला एवढं कळतं की अंदाज त्याला येतो की हे 22 कॅरेट आहे, 23-24 कॅरेट आहे, त्याला एवढं कळतं. किंवा कुठल्या सोन्याला जास्त ते काय म्हणतात कारागिरीचे पैसे द्यावे लागतील, कुठल्याला कमी द्यावे लागतील, असे ते जे व्यावहारिक भाग आहेत ना ते त्याला बारकाईने कळायला लागतात. म्हणजे एखाद्या तुम्ही चांगल्या, ज्याला सोनाराच्या दुकानात जायची कायमची प्रॅक्टिस आहे, त्याला जर तुम्ही सोबत घेऊन गेले तर तो तुम्हाला काय करेल, चांगला अलंकार घेऊन देईल. काय करून देईल, चांगला. तुम्ही एकटेच गेले तर तुम्हाला चांगला अलंकार मिळणार नाही, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, डोकं तुम्हाला चालणार नाही, सोनं काढण्याचा प्रश्न नाही, पण अलंकारातही गडबड होईल. पण जो कायमचा जाणार आहे त्याला घेऊन गेले तर काय होईल, चांगला अलंकार घेऊन येता येईल, सोनं नाही. त्यामुळे त्याला उपाय काय आहे, त्याला उपाय आहे की सोनाराच्या संगतीत राहणे. सोनाराच्या संगतीत राहिल्यानंतर सोनार काही जादू करत नाही, सोनार कसली जादू करत नाही. तर संगतीने आपोमतच त्याला काय कळायला लागतं, त्याला सोनं कळायला लागतं. आणि मग जसजसं सोनं कळतं तसतसं अलंकार सिद्ध होत नाही, म्हणजे तो पृथक होऊन जातो, वेगळा होऊन जातो. तो कुठे जातो अलंकार, कुठे अलंकार, तो कुठेही जात नाही, तो कुठेही आलेला नव्हता. तो फक्त आल्यासारखा वाटतो आणि गेल्यासारखा वाटतो. आला आणि गेला ही कल्पना आहे, हे त्याला लक्षात येतं. जो मनुष्य त्या सोनारासोबत राहतो त्याला असं लक्षात येतं की हे सोनच होतं, गिऱ्हाईकासाठी म्हणून ह्याचा फक्त अशा प्रकारचा अलंकार केला होता. आणि जेव्हा गिऱ्हाईकाने परत आणून दिलं, आपण त्याला सोनं मोडलं म्हणतो, तेव्हा तो सोनार काही तेच विकाय नाही ठेवत, तो त्याला मोडतो पुन्हा. तो काय करतो, शक्यतो त्याला मोडलं जातं आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन अलंकार केला जातो. मग ते पुन्हा जेव्हा येतं तेव्हा पुन्हा लयाला जातं. मग जो सोनाराच्या सोबत राहत असतो त्याला कळतं, जेव्हा आकाराला आलं, नामरूपाला जेव्हा आलं तेव्हा ते गिऱ्हाईकास्तव आलं होतं, पण सोन्यामध्ये काही उणीव न येता आलं होतं. आणि जेव्हा ते सोनं काही कारणाने जुनं झालं म्हणून किंवा काही झालं म्हणून मोडलं, तेव्हा सुद्धा सोन्यामध्ये काही उणीव आलेली नव्हती. सोन्याचं सोनेपण जे आहे ना ते कधी संपत नाही, ते तसंच असतं, ते तेवढंच असतं.
आपण दागिना जरी जुना झाला तरी तो काही सोने पण त्याचं संपलेलं नसतं, त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी घुसलेल्या असतात, कारण तो मुळातच प्युअर सोनं नव्हतं. 100% सोनं जर असेल, तुम्ही 1 वर्ष काय, तुम्ही लाखो वर्ष जरी ठेवलं तरी ते सोनं तसंच राहणार. पण आपलं सोनं जे आहे त्याचं काळपट पडतं, किंवा आता माझ्याकडे नाहीये, तुम्हाला माहित असेल तुमच्याकडे सोनं काळपट पडतं ना, काळपट पडतं असं तुमच्याकडे पण नाही, तुमचा विषय नाही, असं हिरवट पडतं, असं काहीतरी होतं. कशामुळे होतं? का ते मिक्स असतं. तर तो मिक्स असलेला पदार्थ जो त्याचा परिणाम होत असतो. सोन्यावर काही परिणाम नाही होत, सोनं खराब नाही होत, त्याच्यामधला तो मिश्र धातू जो आहे ना, ते धातू बाकीचे जे त्याचं रूप बदललं जातं आणि ते ह्याच्यासोबत एकत्रित केलेलं असल्यामुळे आपल्याला वाटतं सोनं खराब झालं. सोनं तसंच असतं, आलं लक्षात. तसं जो अलंकार आहे तो अलंकार निर्माण झाला, तो अलंकार नष्ट झाला, तर सोनाराच्या सोबत राहिल्यामुळे त्याला काय कळतं? त्याला कळतं की सोनं फक्त गिरायकास्तव नामरूपाला आलं होतं आणि त्याला अलंकार म्हटलो आपण, आणि पुन्हा गिरायकास्तवच ते मोडले झालं. म्हणजे या सोन्याचा अलंकार करण्याला कारण कोण आहे? तो गिराईक आहे. ते गिरायकास्तव झालेलं आहे, ते गिरायकामुळे त्यांनी ते तेवढं व्यवहार घडलेला आहे की नाही. तो गिरायकाचा भ्रम आहे, गिरायकाला भ्रम येतो, पण सोनाराच्या सोबत राहणाऱ्याला तो भ्रम राहत नाही, म्हणजे त्याला अलंकारच दिसत नाही. मग त्याला काय दिसतं? अलंकार दिसला तरी सोनंच राहत. मग त्यावेळेस खरं म्हणता येतं की त्याला अलंकार दिसत नाही, त्याला सोनं कळलं. सोनाराला कधीही अलंकार कळत नाही, पण सोनार उत्कृष्ट अलंकार बनवतो. सोनाराची दृष्टी कधी अलंकाराची नसते, पण अलंकाराची त्याची जी दृष्टी आहे ती फक्त गिरायकास्तव आहे, म्हणून त्याला अलंकाराची दृष्टी असं म्हणता येत नाही, त्याची सोन्याचीच दृष्टी आहे. त्याने गिरायकासाठी म्हणून अलंकाराची दृष्टी गमतीने तयार केली, त्याच्या व्यवहार मात्र ती आहे. त्याची कशी आहे? सोनाराची अलंकाराची दृष्टी ही व्यवहार मात्र आहे, आणि गिरायकाची अलंकाराची दृष्टी व्यवहार मात्र नाही, त्याची ती व्यवहार मात्र नाही. सोनाराची मात्र अलंकाराची दृष्टी व्यवहार मात्र आहे. मग सोनारासोबत राहिल्यानंतर अलंकाराची दृष्टी जरी राहिली तरी ती कशी होते? ती व्यवहार मात्र होते. सोन्याची दृष्टी सत्य राहते, आणि व्यवहार मात्र असलेल्या अलंकाराची दृष्टी ही अलंकार सिद्ध न करण्यासारखीच आहे. म्हणजे अलंकार हा, नामरूपात्मक अलंकार हा पृथक केला जातो, वेगळा केला जातो. उपाय त्याला काय? सोनाराच्या सानिध्यात राहणे. रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये काय करावं लागतं? सर्प जो आहे हा सर्प आपल्याला सिद्ध करायचा नाही. मग सर्प सिद्ध करायचा नाही म्हटल्यानंतर आपल्या शेजारचा पण घाबरलाय, आपणही घाबरलोय, अजून एक माणूस आला तोही घाबरला, तर काय होणार? तिघही पळापळ करणार. तिघही काय काय करणार? पळापळ करणार. आता त्याच्यातला एखादा धट असला तर तो म्हणेल आपण बघू तर खरं काय, नाही का? किंवा एखाद्याला माहित असेल की नाही, साप नाही तिथे, तर तो म्हणेल घाबरू नका. तिघही भित्री असले तर तिघही पळून जातील. एखादा धट असला तर तो म्हणेल बघू तर खरं काय, आणि एखादा शहाणा असला तर तो म्हणेल काही घाबरू नका, काही घाबरू नका, पण भीती जात नाही तसं म्हणल्याने. मग तो त्यांना दाखवून देईल की काय आहे? रज्जू आहे. मग त्याने रज्जू दाखवून दिली तर सर्प सिद्ध होणार नाही. एखादा धट असला, तो म्हटला बघू तर खरं, आणि कंदील आणि काठी घेऊन आला, कारण धट आहे पण सांगता येत नाही साप असला तर करणार काय, म्हणून काठी आणि कंदील घेऊन आला, तर तरी सिद्ध होणार नाही. आणि पहिल्या वर्गामध्ये तर काही खरंच नाही, कारण तिघही घाबरले, तिघही पळून जातील, त्याचा जे काही परिणाम होणार असतील ते होतील, नाही का? पण 2 वर्गामध्ये, म्हणजे जर एखाद्याला माहित आहे, तो सुद्धा काय करतो? सर्पाची सिद्धी करत नाही, तो रज्जू सिद्ध करून देतो, किंवा रज्जू सिद्ध आहे हे तो दाखवतो. दुसरा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये एक धट आहे, तो कंदील आणि काठी घेऊन यांना सोबत घेऊन जर गेला तरी त्यांना तिघांनाही लक्षात येतं की हा काही सर्प नाहीये, इथे रज्जू आहे. म्हणून तिथे सुद्धा असंच होतं. तसं आपण धटपणे जर या मार्गामध्ये निघालो, एखादा तरी धट लागतो. काय लागतं? सगळेच भित्रट घाबरट असले तर काय होत नाही, सगळेच भित्रट घाबरट असले तर होत नाही. एखादा तरी काय पाहिजे? धट पाहिजे. कारण संसार जो आहे हा संसार काय? सुखदुःखात्मक आहे. संसार हा सुखदुःखात्मक आहे. मग सुखदुःखात्मक संसार भोगता भोगता सगळे रडतायत. काय करतायत? आपण रडतोय का फक्त? नाही, रडतोय हसतोय, रडतोय हसतोय असं आपलं सुरू आहे.
म्हणजे आपण कधी दुःखात आहे, कधी सुखात आहे, कधी दुःखात आहे, कधी सुखात आहे. असे कोण कोण आहेत? सगळेच आहेत. आपल्या सगळ्यांचा वर्ग कसा आहे? तो पहिल्या वर्गासारखा आहे. सगळे सारखेच आहेत. सगळेच कधी सुखात, कधी दुःखात, कधी सुखात, कधी दुःखात. म्हणजे असे सगळेच आपण एकाच वर्गात आहोत. मग ह्याच्यातला एखादा धट असतो, तो जरा धटपणा दाखवतो, पण तो म्हणतो बघू तर खरं काय आहे, काय सुख दुःख, म्हणजे कसं सुख दुःख आहे, असं तो विचार करतो. अशा लोकांची संख्या कमी आहे. धट मनुष्य तुम्ही बघितलाय का? धट मनुष्य असं बघितलंय की जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं तो म्हणतो आता काय नाही, सुख दुःखाला घाबरायचं नाही, असं म्हणतो का? काय ना, म्हातारा माणूस झाला तरी रडतो. माणसं काय आहेत, म्हातारा झाला तरी तो रडतोच, त्यालाही दुःख होतच. मग तो सुद्धा धट नाही. म्हणजे सुख दुःखाचा छडा लावण्याचा त्याचा विचार नाही. सर्प आहे का खरंच ते बघण्याची इच्छा ठेवली पाहिजे ना. सर्प म्हणजे काय? भासलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कंप निर्माण होतो आतमध्ये, मनावर भीती वाटते, तो सर्प आहे का नाही, तो खराच आहे का नाही, काय आहे नक्की, भागण्यासाठी ती धटपणा अंगात यावं लागतं ना. तसं ज्याच्यामुळे आपण हादरलो, ज्याच्यामुळे आपण परेशान आहोत, कशामुळे परेशान आहे आपण? सुख दुःखामुळे. सुख दुःखामुळे आपण परेशान आहोत, सुख दुःखामुळे आपण त्रस्त आहोत. या सुख दुःखामुळे त्रस्त झालं तर हे सुख दुःख आहेच काय नक्की, याचा शोध लावून बघू नक्की. असं कोण म्हणतंय काय? आपण तसं म्हणत नाही. आपण काय करतोय? दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा, सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. ह्या चक्रामध्ये आपण गुंतलेलो आहोत. त्याचं नक्की काय आहे ते शोधायचं. सुख म्हणजे नक्की आहेच काय, किंवा दुःख म्हणजे नक्की काय आहे, त्या दुःखाचा निर्णय लावतो, सुखाचा निर्णय लावतो, असा विचार करण्याची इच्छा, अशा विचार करण्याची शक्ती मात्र लोकांकडे दिसत नाही. ती फार कमी लोकांकडे किंवा नसल्यासारखीच आहे. म्हणून दुसऱ्या वर्गातले पण लोक सापडणं अवघड आहे. म्हणजे अशा प्रकारची माणसं सापडणं अवघड आहे. ठीक आहे, आपण सुख भोगतोय, दुःख भोगतोय, पण तुम्हाला लोक भेटतील कुठले, ते म्हणजे चला दुःख आपण सगळे मिळून दुःख नाहीसं करू. तुमच्या दुःखाला सांत्वनही करतील, तुमच्या दुःखाचं सांत्वन करायला येतील, तुमच्या सुख उत्कर्ष होण्यासाठी तुम्हाला मदतही करतील. कदाचित चांगली लोक धरली सगळी तर तुमच्या सुखाला वाढवण्यासाठी मदत करतील, तुमचं दुःख नष्ट करण्याचा मदत करतील. पण सुख दुःख दोन्हींचा निर्णय लावण्याचा प्रयत्न कोणीच करणार नाही. त्यांचा दोघांचा निर्णय लावू असा मात्र विचार कोणी करणार, म्हणजे दोघांना पृथक करण्याचा, त्यांचा निर्णय लावण्याचा विचार कोणी करणार नाही. म्हणजे लोक आपल्याला कुठली बरी वाटतात, आपल्याला ती लोक बरी वाटतात जी आपल्याला सुखाच्या उन्नतीसाठी मदत करतात, दुःख नष्ट करण्यासाठी मदत करतात, ती लोक आपल्याला बरी वाटतात. पण सुख दुःखाचा निर्णय लावणं असं जर कोणी विचार करायला लागला तर तशी माणसं भेटणार नाही. आणि तशी माणसं भेटली तरी आपल्याला त्याचा काही उपयोग नाही, आपल्याला ते काही आवडणार नाही. मग ज्याला माहित आहे की हा इथे सर्प नाहीच आहे, रज्जूच आहे, हा तिसरा जो वर्ग आहे, तसं जर मनुष्य एखादा असेल की त्याला माहित आहे हे नामरूपात्मक काही नाहीच आहे, सुख दुःखात्मक हे सगळे द्वंद्व काहीच नाहीये, हे त्याला माहित आहे, त्याला ते पक्क माहिती आहे, याचा काही संबंध नाही, हे द्वंद्व जे हे नाहीच आहे, हे द्वंद्वचा याचा काही संबंधच नाही, हे ज्याला ठामपणे समजा एखाद्याला माहित असेल तर त्याच्या संगतीत राहण्याचा प्रश्न येतच नाही. म्हणून अशा रीतीने आपण तिन्ही वर्गापैकी फक्त पहिल्या वर्गामध्ये जास्तीत जास्त रममाण आहोत. म्हणून दुसऱ्या दोन वर्गातल्या लोकांचा, धट माणसाचा किंवा जाणतकार माणसाचा आपल्याला उपयोग होत नाही. सोनाराच्या दृष्टांतामध्ये जसं सोनार हा आपल्याला उपकारक आहे, तसं परमार्थामध्ये सोनार जो कोणी असेल, म्हणजे त्याला आपण सद्गुरू म्हणू शकतो, शास्त्र म्हणू शकतो, ईश्वर म्हणू शकतो, त्यांच्या संगतीत राहणं गरजेचं. आपापल्या अधिकारानुरूप हे तिघांच्या कोणाच्या तरी सानिध्यात राहणं गरजेचं आहे. ईश्वराच्या सानिध्यात राहा, किंवा शास्त्राच्या सानिध्यात राहा, किंवा सद्गुरूच्या सानिध्यात राहा. सानिध्य म्हणजे गोचिडी सारखं नसावं, कारण गोचिडीला सुद्धा गायीसोबत राहता येतं असं शास्त्र सांगतं. ज्ञानदेवांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की गोचिड जशी सदैव गायीसोबत राहते, पण ती दूध पिण्याची फक्त अधिकारी नसते. पण तिचं आयुष्य कुठे जातं? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ती गायीसोबत राहते, पण फक्त काय पिऊ शकत नाही? दूध पिऊ शकत. तसं त्याचप्रमाणे आपण एखादा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जरी परमार्थात दिसला, तो एखाद्या महाराजाच्याच घरात जन्माला आला असं झाला, सिद्ध महापुरुषाच्या घरात जन्माला असं झाला, पण तो पुन्हा तिथेच मरण पावला असं झाला, पण तो जर त्या गोचिडीसारखा असेल तर त्याला काही उपयोग नाही. बरोबर का नाही? दूध पिणारा गवळी जो आहे तो काही वेळासाठीच गायीकडे येतो, म्हणजे दूध त्याला थोड्या वेळातच त्याला मिळतं, बाकीचे सगळ्या वेळ जे असते ते त्याच्यासाठी काही महत्वाचे नसते. पण तो गायीसोबत काही 24 तास राहत नाही, 24 तास त्याला राहण्याची गरज पण नाही.
दूध पिणारा मनुष्य गायीसोबत 24 तास राहत नाही, राहतो. गोचिड मात्र 24 तास राहते. म्हणून संगत जी असते, संगतीचा अर्थ काय आहे? संगतीचा अर्थ असा नाहीये म्हणजे साधू संघ, संत संघ, शास्त्र संघ. हे जे संघ जे आहेत हे संघ कशा रीतीने अपेक्षित आहे? तुम्ही किती वेळ राहता याला किंमत नसते, तुम्ही कसे राहता याला किंमत. जो संघ कसा याला किंमत आहे. तर ईश्वर जो आहे हा ईश्वर आपल्याला संघ करण्यास योग्य आहे का नाही हे आपापल्या अधिकारावर अवलंबून असते. तसं शास्त्रसंघ आपल्याला उपयोगाला येईल का नाही, आपल्याला करता येईल का नाही हे आपापल्या अधिकारावर आहे. सद्गुरू संघ हा सुद्धा आपापल्या अधिकारावर अवलंबून आहे. प्रत्येकाला तो करता येईलच असं म्हणता येत नाही. आणि सद्गुरू संघ आहे तरी सुद्धा तो गोचिडीसारखा असेल तर तो असून नसल्यासारखाच असतो, असं होतं कळत कळत. तर सद्गुरू शास्त्र ईश्वर हे त्या सोनारासारखे आहेत. यांच्या संगतीत राहिल्याने फायदा होतो. त्यांच्या संगतीत राहिल्याने काय होतो? फायदा होतो. पण फायदा कसा? जसं एखादा मुलगा सोनाराच्या सोबत कायम राहतो, सोनाराच्या सोबत राहतो, पण तो सोनारासोबत राहतो पण सोनं सोडून तो बाकी सगळ्या गोष्टीवर लक्ष देतो. एखादा मुलगा सोनाराकडे कामाला आहे पण त्याचं लक्ष कशावर आहे? फक्त सोनं सोडून तो सगळ्या गोष्टीवर लक्ष देतो, सोनाराची सगळी व्यवस्था करतो, पण फक्त काय कशावर लक्ष देत नाही? सोनाराचं महत्व कशामध्ये आहे? सोनाराला महत्व कशामुळे आहे? सोनं त्याला कळतं म्हणून त्याला महत्व आहे. आणि एखादा मुलगा सोनाराकडे राहिला तर तेवढाच विषय सोडून तो बाकी त्याच्याकडे 24 तास राहिला आणि त्याने सगळं काम केलं त्याचं, तरी सुद्धा त्याला उपयोग काय? म्हणजे त्याने सोनाराच्या घरातली फरशी पुसली, सोनाराच्या घरातले सगळे कामं केली, सोनार म्हणेल ते त्यांनी केलं, पण फक्त काय नाही केलं? फक्त सोनाराची ती सोन्याची जी बुद्धी आहे तेवढीच फक्त त्याच्यामध्ये आली नाही तर करणार काय? नाही का? त्याचा काही उपयोग होणार नाही. जिथे सोनार ते सोन्याची उत्पत्ती करतो, म्हणजे तिथे जर तो पोहोचू शकला नाही, सोनार काय असा रोडवर बसून सोनं बनवत नाही, तो त्याच्या ज्या ठिकाणी तो गुप्तपणे ते सोनं बनवतो त्या ठिकाणापर्यंत तो गेला आणि ते सोनं कसं बनवलं जातं, त्याचा अलंकार कसा होतो, त्या अलंकार आल्यानंतर त्याचं पुन्हा सोनं कसं होतं, या सगळ्या प्रक्रिया त्याने जर बारकाईने बघितल्या, हे सगळं करत करत, तर सोनाराच्या या ठिकाणापर्यंत कोणालाही जाण्याला प्रवेश नसतो. सगळ्यांना प्रवेश असतो काय? ज्या ठिकाणी सोनं मोडलं जातं आणि ज्या ठिकाणी सोनं पुन्हा अलंकार होतं, अलंकार जिथे मोडला जातो, अलंकार जिथे उत्पन्न होतो, अशा ठिकाणावर सगळ्यांना प्रवेश नसतो. तर तिथे प्रवेश मिळूनही उपयोग नाही. तिथे प्रवेश मिळाल्यानंतर तशी दृष्टी त्याने ठेवली पाहिजे की आपल्याला ह्याच्यासाठी आपण सोनाराच्या सानिध्यात आहे, तर मग त्याचं फल त्याला मिळतं. तसंच सद्गुरू शास्त्र आणि ईश्वर यांच्या संगतीत कशासाठी राहावं हे कळलं पाहिजे. काय झालं पाहिजे? आता हा जो प्रश्न आहे तो कशाचा प्रश्न आहे? त्यांची जी अवस्था आहे, ह्या तिघांची जी अवस्था, हे तिघ कसे आहेत की हे तिघ, सोनार कसा आहे? सोनार जसा सोन्यापासून अलंकार तयार करतो, अलंकारापासून पुन्हा सोनं करतो, हे जसं करतो तसं ईश्वरही तेच करतो. ईश्वर काय करतो? जग निर्माण करतो, जग पुन्हा मोडतो. शास्त्र काय करतं? शास्त्र सुद्धा उत्पत्ती स्थिती प्रलय सांगतं. ईश्वरही उत्पत्ती स्थिती प्रलय सांगतो, शास्त्र सुद्धा उत्पत्ती स्थिती प्रलय सांगतो, आणि सद्गुरू सुद्धा उत्पत्ती स्थिती प्रलय सांगतो. पण या तिन्ही ठिकाणी काय सोनं आहे हे कळून घेणं गरजेचं आहे. हे तिघं काही वेगळं सांगतील असं नाही, तिघं एकच सांगतील. पण तिघांचा सांगण्यातला हेतू जो आहे तो काय आहे? म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय हा हेतू आहे, म्हणजे अलंकार हा हेतू आहे का सोनं हा हेतू आहे? म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय हा हेतू का उत्पत्ती स्थिती प्रलय ज्याच्यावर चाललं तो हेतू, हे लक्षात येणं गरजेचं आहे किंवा तिकडे दृष्टी जाणं गरजेचं आहे. त्यासाठी जर आपण या शास्त्र, सद्गुरू आणि ईश्वराला शरण राहिलो, म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलयासाठी मी ईश्वराला शरण नाही. कारण साधारण माणसाची जी इच्छा दिसते ती काय दिसते? ईश्वराला जरी तो शरण राहिला, म्हणजे तो जरी विठोबाकडे गेला किंवा कुठल्याही सद्गुरूकडे गेला किंवा शास्त्राचा जरी त्याने आधार घ्यायचा प्रयत्न केला, तर तो तीनच गोष्टीवर लक्ष ठेवतो. कशावर? उत्पत्ती स्थिती प्रलय. आणि उत्पत्ती स्थिती प्रलय म्हणजे काय? ते कशातही असते. म्हणजे हे मला मिळू देत, हे माझं जाऊ देत. जाऊ दे म्हणजे प्रलय, येऊ दे म्हणजे उत्पत्ती, आणि राहू देत म्हणजे स्थिती. तर आपली भूमिका काय आहे? येऊ दे, राहू दे,
जाऊ दे, काही येऊ दे, काही राहू देत आणि काही जाऊ देत, यासाठी आपण जगतो. आता काय हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वेगळा विषय, पण हे ज्याच्यावर चालतं तो आपला विषय नाही. आपल्याला काय वाटतं? उत्पत्ती स्थिती प्रलय आवडतो. आणि ह्या 3 मध्येच सगळेजण आहेत, म्हणजे येऊ दे, राहू दे आणि जाऊ दे. काय इथे बसलेलं प्रत्येकाचं वेगळं आहे. तुम्हाला काय यावं असं वाटतंय, काय राहावं असं वाटतंय आणि काय जावं असं वाटतं, हे प्रत्येकाचं भिन्न भिन्न. पण हा सगळा खेळ ज्याच्यावर चालतो, येण्याचा, जाण्याचा, राहण्याचा खेळ, उत्पत्ती स्थिती प्रलयाचा खेळ ज्याच्यावर चालतो, त्याच्याशी मात्र घेणं देणं नाही. मग त्याच्याशी घेणं देणं किंवा त्याची दृष्टी येणं जर अपेक्षित असेल, तर आपल्याला या तिघांच्या सानिध्यात राहून ह्या तिघांवर लक्ष नसावं. म्हणजे मला काय मिळावं, मला काय मिळणार नाही, माझ्याकडे काय राहील, माझ्याकडे काय राहणार नाही, त्या गोष्टींवर काय नसावं? लक्ष नसावं. ह्या गोष्टीवर लक्ष नसावं. म्हणजे कशाच्या तरी प्राप्तीसाठी आणि कशाच्या तरी नाशासाठी खरं परमार्थात राहू नये. कारण कशाची प्राप्ती नाही आणि कशाचा नाश नाही. कशाची प्राप्ती करणे हा परमार्थ नाहीये. प्राप्ती जिथपर्यंत करावी असं वाटतं तिथपर्यंत परमार्थ नसतो. जिथपर्यंत काय वाटतं? प्राप्ती करावी, प्राप्त केलेलं टिकून राहावं असं जिथपर्यंत वाटतंय तिथपर्यंत परमार्थ नाही. आणि प्राप्त केलेलं टिकून राहावं म्हणजे प्राप्त केल्याचा नाश होऊ नये असं वाटतं, म्हणजे ते टिकून राहावं असं वाटतं. एखाद्या वेळेस ते त्रासदायक वाटलं तर मग त्याचा नाश व्हावा असं वाटतं. तर हे सगळं ज्या बुद्धी आहे, ही सगळी बुद्धीच आपल्याला त्या अधिष्ठान असलेल्या सोन्याशी एकरूप होऊ देत नाही, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला वंचित ठेवते. म्हणून आपल्याला जिथपर्यंत वाटेल काय प्राप्त व्हावं किंवा त्याचं संवर्धन करावं किंवा त्याचं संरक्षण करावं, हे जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत आपल्या हाताला देव ब्रह्म लागू शकत. जिथपर्यंत तुम्हाला वाटतं हे सगळं टिकावं, आणि तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर काहीतरी अडचण आली तर महाराज काहीतरी करा, वाचवा, म्हणजे हे बँक बॅलन्स 2 लाख रुपये तरी राहावा, म्हणून तुम्ही मनातल्या मनात महाराजांना, देवाला, कोणाला तरी प्रार्थना करता का नाही? करता का नाही? करता का नाही करता? भगवंत मिळणार नाही. आपल्याला वाटतं हेल्थ कशी राहावी, महाराज काय तर करा, चिंतन ऐकेल तरी आपली हेल्थ राहील. उदाहरण आहे ते. आता मी व्यावहारिक दृष्ट्या जर बोलायचं असेल तर म्हणतो हा बाबा तुमची तब्येत नीट राहिली पाहिजे, हे नीट राहिलं पाहिजे, खायला प्यायला नीट मिळालं पाहिजे, हे सगळं म्हणतो आपण. तर हे सगळ्या ज्या भावना आहेत आपल्या, ह्या सगळ्या भावना आपल्याला आपल्या स्वरूपापासून वंचित ठेवतात. सगळे लोक ह्याच्यामध्येच गुंतलेले आहेत. सगळे लोक कशामध्ये आहेत? सगळे लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हे जाऊ नये, हे यायला पाहिजे असं वाटतं ना. हे सगळं काही असो, हे सगळं आपल्याला काय आहे, हेच आपल्याला अडवणार आहे. मग एखादं मला होतं हे सगळं तर ईश्वरानेच निर्माण केलंय ना. ईश्वराने जरी निर्माण, तीच तर माया आहे. मग उत्पत्ती स्थिती प्रलय हीच माया आहे, आणि तीच भावना धरून बसणं हाच भ्रम आहे. उत्पत्ती स्थिती प्रलय हीच माया आणि उत्पत्ती स्थिती प्रलयाची भावना हाच बंध आहे. मग उत्पत्तीशी घेणे देणं नाही, स्थितीशी घेणे देणं नाही, प्रलयाशी घेणे देणं नाही. मग मनात जागण्यात काय अर्थ आहे? बरोबर आहे, मग जगणं संपेल तुमचं. जगणं संपेल म्हणजे तुम्हाला पुन्हा जनन होत नाही. जगणं संपलं तर जनन संपतं. जगणं कशामध्ये आहे? उत्पत्ती स्थिती प्रलयात जगणं आहे. ज्याला उत्पत्तीची, स्थितीची, प्रलयाची हौस आहे, कळत नकळतपणे तो जगतो असं आपण म्हणतो. आणि या तिन्हीकडे जर लक्ष दिलं नाही तर अख्खं जग तुमच्या पाठीमागे लागेल. तुम्हाला तुमच्या जागण्याला काय अर्थ आहे? तुम्हाला काही मिळावं असं वाटत नाही, काही जावं असं वाटत नाही, काही राहावं असं वाटत नाही, तुमच्या जागण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे या 3 गोष्टींची पूर्णतः नासाडी करणे, म्हणजे या 3 गोष्टींवर पुन्हा पुन्हा लक्ष न ठेवणे, यांच्यावरचं लक्ष काढणे, हा हेतू ठेवून जर आपण शास्त्र, सद्गुरू आणि ईश्वराला शरण राहिलो तर नक्कीच काय होईल, आपल्याला हे 3 ज्याच्यावर चालतात तो अधिष्ठान रूप असलेला देव लक्षात येईल, त्याची अनुभूती येईल. तोच काय, तोच सोनं आहे. आणि ते कळणं, त्याचा अनुभव येणं हीच खरी समाधी आहे. पण त्यासाठी नामरूप पृथक्कृती म्हणजे हे पृथक केलं पाहिजे. नामरूप पृथक्कृती म्हणजे हे सगळे काय करणं आहे, ह्यांची इच्छा सोडून देणं आहे, वेगळं करून टाकायचं. जसं आईबाप
त्या आईबापांना मूल असतं, त्या मुलाचा सगळा व्यवस्थित सांभाळ ते करतात. त्या मुलाचं लग्न झाल्यानंतर त्याला आईबापाला आणि त्या मुलांमध्ये थोडी तफावत निर्माण होते. काय होते? तफावत निर्माण होते, कारण काही असो. पण मग त्यामध्ये ते आईबाप त्या मुलाला आणि तो मुलगा आणि त्याची बायको त्या आईबापाला वेगळं करून टाकतात. आता वेगळं केलं म्हणजे काय होतं? वेगळं केल्यामुळे त्यांचं सगळं विषय संपून जातो. वेगळं केल्याने काय होतं? हे पृथक होऊन जातात, हे वेगळे होऊन जातात. म्हणजे ह्यांचं सगळं बदलून जातं आणि ह्यांचं सगळं बदलून जातं. एकत्र असल्यानंतर त्यांचं वेगळं असतं आणि वेगळं झाल्यानंतर त्यांचं वेगळं असतं. म्हणून एकत्रित राहण्याचं त्यांचं जे काही जगणं असेल आणि एकत्रित न राहण्याने जे जगणं असेल त्यात बदल असतो. जगातलं कोणाचंही वेगळं होण्यात असं जगणं वेगळं होऊन जातं. तसं नामरूप जे आहेत, या नामरूप आणि अस्थिभाती प्रिय ह्या दोघांचे एकत्रित राहणं जे होतं ते आणि यांचं वेगळं होणं हे जे आहे ना, याच्यामध्ये वेगळं जगणं होणार. ते जेव्हा एकत्रित असतात तेव्हा उत्पत्ती स्थिती प्रलयावर लक्ष राहतं. आणि जेव्हा उत्पत्ती स्थिती प्रलयावरचं लक्ष आपण काढू तेव्हा ते वेगळे होणार आहे. म्हणून त्यांचं एकत्रित असणं म्हणजेच उत्पत्ती स्थिती प्रलयाची हौस किंवा त्याच्यात गुरफटणे, त्याच्यात अडकून जाणे. आणि वेगळं करणं म्हणजे त्याच्यात अडकून न जाणे. म्हणजे मला उत्पत्ती नाही हे कळण्यासाठी आधी उत्पत्तीची हौस बंद करावी लागते. मी अजन्म आहे, म्हणजे अजातवाजाकडे जायचं असेल म्हणजे मी अजन्म आहे हे लक्षात, मी अज आहे हे जर लक्षात घ्यायचं असेल तर पहिल्यांदा उत्पत्तीची हौस बंद करावी लागते. म्हणजे काहीही मिळावं याची पूर्ण हौस बंद करावी लागते. मला काही मिळावं, ती जितकी वाढेल, जितकी दृढ होईल तेवढा आपला फायदा होतो. एकदम तर काय होणार नाही जादू. त्यामुळे जितकी तुम्हाला काहीतरी मला मिळावं, काहीतरी माझ्याकडे असावं असं वाटेल, हे जितकं वाटेल तेवढं तुम्ही अज आहात हे तुम्हाला लक्षात येणार नाही. जितकं तुम्हाला मला असावं असं वाटणार नाही तितकं तुम्ही अज आहात हे इकडे चालतो. म्हणजे तुम्ही पृथक करणार त्याला. काय करणार? माझं टिकून राहावं हे सगळं. आता काय टिकून राहावं आपल्याला माहिती असतं. आपल्याला जे चांगलं आपल्याला गोड वाटतं ते टिकून राहावं. आपण त्याच्यातही लापाडी करतो. आपलं कसं आहे, काय मिळावं असं वाटतं, काय मिळावं असं वाटतं? 10 इंद्रियाला जे गोड वाटेल ते मिळावं असं वाटतं. काय राहावं असं वाटतं? 10 इंद्रियाला जे गोड आहे ते राहावं असं वाटतं. काय जावं असं वाटतं? जे 10 इंद्रियाला त्रासदायक होईल ते जावं असं वाटतं. एवढंच आपलं जगणं आहे. हे विरुद्ध केलं तर ते चालेल का? 10 इंद्रियाला जे त्रासदायक होईल ते यावं असं वाटतं का? 10 इंद्रियाला जे त्रासदायक होईल ते राहावं असं वाटेल का? 10 इंद्रियाला जे आपल्याला त्रासदायक होईल तेच राहावं, टिकून राहावं असं वाटणार का आपल्याला? असं वाटणार नाही. 10 इंद्रियाला जे सुखकारक होत आहे ते जावं असं वाटेल का? ते जावं असं वाटत नाही. तुम्ही एखादा प्रयोग करून बघा. तुमच्या 10 इंद्रियाला गोड वाटणारी वस्तू जाऊ देत तुमच्यापासून जरा दूर, बघा काय होतं गंमत. प्रयोग करून बघा. महाराजांनी प्रयोग करायला केला तर जरा अवघड पडतो. स्वतः प्रयोग करायला काही हरकत नाही, करून बघा. आपला जीव जातोय की काय असं होईल तुम्हाला. काय होईल? आपला जीवच जातोय की काय असं वाटायला लागेल तुम्हाला. म्हणजे मरणप्राय यातना होतील आतमध्ये. कुठला आलाय परमार्थ? म्हणून काय करावं लागतं? संगत पाहिजे. आपण अशा लोकांच्या संगतीत आहोत, अशा लोकांचा आपल्याला रोजचा सहवास आहे, अशा लोकांच्या आपण सतत मनाने बुद्धीने सानिध्यात आहोत. तर तुम्ही बसलेले दिसताय सगळीकडे, पण तुमचं लक्ष कुठे गोतावळ्यात आहे. तुम्हाला काळजी आहे उद्या कोणाकडे जायचंय आपल्याला. अशांकडे जायचंय की ज्यांना कशाची हौस आहे? उत्पत्ती स्थिती प्रलय. हे उत्पन्न व्हावं, हे प्राप्त व्हावं, हे असावं, हे जाऊ नये याची हौस असणाऱ्या लोकांमध्ये आपण गुंतून बसलोय. आपला जीव, मन, बुद्धी तिथं गुंतून बसलेली. कशाने? तुम्हाला ज्याने वाटेल त्याने. कशाने सुद्धा आपण जर ह्याच्यातून बाहेर पडू शकलो तर त्या नामरूप पृथक्कृती होणार. म्हणून हे ठरवायचंय कोणी? मन, बुद्धी, जीव यांनी हे जरी ठरवलं तरी खरं तर हा काही साधना सांगण्याचा माझा इथे विषय नसावा. इथे समाधीचा विषय सुरू आहे. जो कोणी हृदयापर्यंत पोहोचलेला आहे त्याला हे लक्षात येतं की हे सगळं वेगळं आहे. हे सगळं वेगळं आहे. मग त्याला काय लक्षात येतं की हे नामरूप पृथक आहे.
म्हणजे त्याला काय लक्षात येतं, अलंकार हा सोन्यापासून वेगळा आहे. अलंकार हा सोन्यावर नुसता भासलेला आहे, तो फक्त व्यवहार मात्र आहे गिऱ्हाईकाच्या दृष्टीने. म्हणून तसं मी जो आहे, मी हा या शरीरापासून सदैव निराळा आहे, पण मीवरच हे शरीर स्थूल शरीरापर्यंतचा सगळा व्यवहार मात्र विषय तयार झालेला आहे. म्हणून रोमरोमामध्ये या स्थूल शरीरापर्यंत हे सर्व शरीर त्या मी पासून या स्थूल शरीरापर्यंत निर्माण झालेलं सगळं त्या अलंकारासारखं आहे आणि ते फक्त गिऱ्हाईकासाठी तयार झालेलं आहे. म्हणून माझा मी पासूनचा स्थूल शरीरापर्यंतचा जो विषय दिसतो हा फक्त व्यवहार मात्र आहे. हे ज्याला लक्षात आलं त्याचं नाम पृथक झालेलं आहे. हे जे स्थूल शरीर दिसतं याच्यापासून मी वेगळा आहे का? मी अजिबात वेगळा नाही. मी आणि स्थूल शरीर हे अन्वयाने एकरूप आहे. पण हे शरीर जे आहे हे फक्त काय आहे, त्या अलंकारासारखं आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, या शरीरावरचे सगळे धर्म, या शरीरावरचं सगळं काही, हे 4 शरीर फक्त काय आहे, त्या अलंकारासारखे व्यवहार मात्र आहे. आणि हे त्या मी पासून अत्यंत वेगळे अजिबात नाही. मी लक्षात आला म्हणजे हे नष्ट होतात. म्हणून हे स्थूल शरीर सुद्धा साक्षात परब्रह्मरूप आहे हे त्याला लक्षात येतं. म्हणजे मी स्वरूप आहे असं लक्षात. अलंकाराला पाहिल्यानंतर सोन्यापासून वंचित राहतोच, पण सोन्याची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर अलंकार सोनेरूप होतो. पण त्यावेळेस अलंकाराचा व्यवहार होऊन सुद्धा सोन्यापासून वंचित राहत नाही. अलंकाराच्या जाणण्यामध्ये सोन्यापासून वंचित राहणं आहे, पण सोन्याच्या जाणण्यामध्ये अलंकारापासून सुद्धा वंचित होत नाही आणि सोन्यापासूनही वंचित होत नाही. मग तो अलंकार मोडला जाओ किंवा त्याचा कुठलाही अलंकार सोन्याचा तयार हो, सोन्याचा अलंकार हो किंवा अलंकार मोडला जाओ, त्याने काही होत नाही. त्याचप्रमाणे आता जरी मी या शरीरामध्ये अशा शरीर रूपाने दिसत असलो, म्हणून असं मला शरीर प्राप्त हो किंवा शरीर प्राप्त न हो, किंवा दिव्य शरीर प्राप्त हो किंवा निकृष्ट शरीर प्राप्त हो, त्याने माझ्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. मीच अत्यंत उत्कृष्ट अशा दिव्य शरीराने प्रगट होतो, मीच कनिष्ठ शरीराने प्रगट होतो, मीच मध्यम शरीराने प्रगट होतो. असा त्याला मीला काय येतो, भाव लक्षात येतो आणि त्यालाच समाधी असं म्हणतात. म्हणून मीच त्रिलोकाने प्रकट होतो, समष्टीने मीच स्वर्गरूप आहे, मीच तो मध्यलोक रूप आहे आणि मीच तो अधलोक रूप आहे. म्हणजे उच्च लोक, अधलोक आणि मध्यलोक या तिन्ही लोक जे आहेत हे 3 लोक माझं अंग आहे असं त्याला समष्टीने लक्षात येतं. वेष्टीने 4 शरीर, त्या 4 शरीरांचं सगळे धर्म हे सगळे व्यवहार मात्र मीच आहे. पण ते कसे आहेत, मीच व्यवहार मात्र ही 4 शरीर आणि त्यांचे धर्म आहेत, पण व्यवहार मात्र आहे. कसे आहेत, व्यवहार मात्र आहे. मग अलंकार जसा विविध पद्धतीचा असतो तसंच हे 4 शरीर माझे विविध रूपाने नटलेलं आहे. अलंकार जसा काही सलग सरळ सोट नसतो, त्याच्यामध्ये काही घोंगर असतात, काही मोठा भाग असतो, काही छोटा भाग असतो, काही मध्यम भाग असतो, विविध प्रकारची नक्षी असते. त्याप्रमाणे माझ्या या 4 शरीरावर विविधता आहे. त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा प्रकारची विविधता आहे. पण ह्या विविधता ही माझं नटणं आहे, ते माझे दोष नाही आहेत. म्हणून माझ्यामध्ये असलेला द्वेष, राग, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं माझं काय, ही माझी विविधता आहे, त्याने नटलेलो मी आहे. ते माझे दोष नाहीये. जे पूर्वी मला दोष होते ते आता माझ्यासाठी दोष नाही. म्हणून त्याचा विषय भोगणं सुद्धा ब्रह्मरूप आहे. म्हणून त्याचा विषयानंद हा ब्रह्मानंद होतो. म्हणून त्याचं शरीर आणि त्या शरीराकडून होणाऱ्या सर्व क्रिया ब्रह्मरूप होऊन जातात. हीच समाधी आहे. म्हणून तो चालत असला तरी त्याचं चालणं ब्रह्मरूप आहे, तो बोलत असला त्याचं बोलणं ब्रह्मरूप आहे, त्याने शिवी दिली तर त्याचं शिवी देणं ब्रह्मरूप आहे. त्याचा काम, त्याचा क्रोध, त्याचा लोभ, त्याचा मोह, त्याची दया, त्याचं प्रेम, त्याचं करुणा, त्याचे कुठल्याही प्रकारचे विचार, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या क्रिया, त्याचं कुठल्याही प्रकारचं जगणं हे काय, ब्रह्मरूप आहे. तो स्वतः सर्वांगावर ब्रह्मरूप आहे. आणि अशी ज्या मीची स्थिती होते तो समाधीत आहे. हीच निर्विकल्प समाधीची अनुभूती आहे. ही कशी व्हावी यासाठी हा प्रवास आपण या श्लोकापर्यंत पाहिलेला आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने जर इथपर्यंत येता आलं आणि अशा महात्म्याचा संघ जर आपल्याला घडला आणि त्यांच्याकडे जर आपण गोचिड्यासारखं राहिलो नाही,
तर आपल्याला सुद्धा तशी स्थिती प्राप्त होऊ शकते. पण आपला हेतू मात्र कसा पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे, हा विषय मी तुम्हाला या चिंतनामध्ये सुद्धा आणि अनेक वेळा मी सांगत असतो. तर अशा प्रकारे त्या महात्म्याची स्थिती असते. तो महात्मा जो कोणी असेल त्या अशा महात्म्यांची आपल्याला संगत घडो आणि अशा महात्म्यांच्या संगतीत आपल्याला गवळ्यासारखं राहता यावं, गोचिडीसारखं आपलं जगणं होऊ नये आणि आपण त्यांच्याकडून दूध प्राशन करावं किंवा आपण सोनाराकडे राहून सोन्याची बुद्धी आपल्याला तयार व्हावी, अशी त्या दयाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रवे जे अलांछन मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी. येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान फसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया